नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज सकाळी झालं काय, मी टिफिन करायसाठी उठले तर मुलगी म्हणती, मम्मा मी काही भाजीपोळी नेणार नाही, मला आज फ्राईड राईस पाहिजे। तसंही सध्या भाज्यांचा सीझन असल्यामुळे फ्रीजमध्ये बऱ्याचशा भाज्या अवेलेबल होत्या। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा फ्राईड राईस मी आज मुलीच्या फरमाईशमुळे बनवलाय। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही देखील फ्राईड राईस नक्की ट्राय करा। तर हा आहे शेजवान फ्राईड राईस। तर तुम्हाला देखील करण्याची इच्छा नक्कीच झाली असेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी करताना खूप घाई झाल्यामुळे मी आज कुठलेही साहित्य दाखवलं नाही, डायरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर लोखंडी कढई माझ्याकडे छोटी आहे, मोठी नाही आहे, त्याच्यामुळे मी मोठी कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं, तेल छान गरम झालं, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि कढईमध्ये परतायला टाकले। आता कांदा छान परतून होईपर्यंत लसूण बारीक चिरून घेतला आणि भरपूर असा लसूण परतायला कढईमध्ये आपण टाकून घेतलेला आहे। आधी जर लसूण घातला आणि नंतर कांदा घातला तर बऱ्याचदा लसूण करपतो, त्यामुळे आधी कांदा घालायचा आणि नंतर लसूण बारीक चिरून घालायचा। आता मी शेजवान चटणीचा वापर करणार असल्यामुळे अद्रक स्किप केलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही अद्रक देखील याच्यामध्ये घालू शकता। आता कांदा छान परतून घ्यायचा आहे। मी बारीक आकारात भाज्या चिरून घेतल्यात, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उभ्या आकारामध्ये देखील भाज्या चिरून घेऊ शकता। आता कांदा छान परतलाय, आपण याच्यामध्ये आता भाज्या ॲड करून घेणार आहोत। योगाने माझ्याकडे बऱ्याचशा भाज्या अवेलेबल होत्या, त्यामुळे फ्राईड राईस करणं इझी गेलं। आता गाजर बारीक चिरून घेतलाय, तो ह्याच्यामध्ये ॲड केलाय। त्यानंतर बीन्स बारीक कट करून ठेवल्या होत्या अगोदरच, तर बीन्स देखील आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। भाज्या कट करून धुवून मग आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता बीन्स आणि गाजर 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोबी घालून घ्यायची आहे। आता सिमला मिरची नसल्यामुळे मी सिमला मिरची स्किप केलेली आहे, तुमच्या घरात असेल तर तुम्ही याच्यामध्ये सिमला मिरची नक्की टाका। आता पत्तागोबी घातल्याच्या नंतर छान पत्तागोबी, गाजर आणि बीन्स आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। तर आपल्याला खूप मऊ होईपर्यंत भाज्या परतायच्या नाही आहेत, याचा क्रंच फ्राईड राईसमध्ये खायला मस्त लागतो, त्यामुळे आपल्याला एक 5 ते 6 मिनिटभर ह्या भाज्या परतून घ्यायच्यात। आता भाज्या बऱ्यापैकी परतून झालेल्या आहेत, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। दुसरीकडे मी भात शिजवून घेतलेला आहे। तर साधारणपणे मी 2 वाट्या बासमती तांदळाचा भात शिजवून घेतला आहे। तुम्ही कुठलाही मोकळा भात होणारा तांदूळ वापरू शकता। आता ह्या भाज्या परत 1 मिनिटभर मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायच्यात, म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित मिक्स होतं। आणि आता आपण मोठ्या चमच्याच्या साहाय्याने सॉसेस घालून घेणार आहोत। तर साधारणपणे 1.5 चमचा सोया सॉस घालून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, हा पोहे खायचा पण थोडासा मोठा चमचा घेतलेला आहे। आता सोया सॉस घातल्याच्या नंतर आपण घालून घेणार आहोत ग्रीन चिली सॉस, तो देखील मी 2 चमचे घालून घेतलेला आहे। तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही ग्रीन चिली सॉस किंवा रेड चिली सॉस ॲड करू शकता। आता रेड चिली सॉस देखील 2 चमचे घालून घेणार आहे। तर छोटे मुलं जर फ्राईड राईस तुमच्या घरात खाणारे असतील तर तुम्ही रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉसचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता। आता शेजवान चटणी आपण याच्यामध्ये घालून घेतोय। साधारणपणे मी 2 मोठे चमचे शेजवान चटणी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे। माझ्याकडनं मिरपूड घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, मी पॉज केलं होतं, ते ऑन करायचं राहून गेलं। तर ह्याच्यामध्ये थोडीशी मिरपूड देखील मी ॲड करून घेतलेली आहे। तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे कुकरमधून भात काढल्या मी ताटामध्ये पसरवून ठेवला आणि तो फॅन खाली ठेवलेला आहे एक 10 ते 15 मिनिट। जोपर्यंत माझी बाकीची तयारी होत नाही तोपर्यंत मी भात फॅन खाली ठेवल्यामुळे तो अगदी मोकळा फडफडीत झालेला आहे। तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा तुम्हाला सकाळी जर फ्राईड राईस मुलांना करून द्यायचा असेल तर बरेच जण रात्री देखील भात शिजवून ठेवतात, किंवा रात्रीचा भात उरला असेल तर त्याचा देखील फ्राईड राईस तुम्ही बनवू शकता। पण मी टिफिनसाठी मोस्टली ताजं आणि फ्रेश फूडच प्रेफर करते, सो मी रात्री भात शिजवून नाही ठेवत।
आता भात घालून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याला छान चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे शिजवलेला जो भात आहे ते शीत आहे, त्याचे तुकडे वगैरे पडत नाही। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। भात मस्त मोकळा झालेला आहे। भात शिजवताना त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे भात खूप मोकळा झालेला आहे आणि घरी जो तांदूळ आहे त्या तांदळाला किती पाणी लागतं याचा अंदाज आपल्याला असतोच, तर अंदाजाप्रमाणेच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता जवळपास फ्राईड राईस तयार झालेला आहे। हिरवीगार बारीक चिरलेली पात देखील अवेलेबल असल्यामुळे फ्राईड राईसमध्ये घालून घेतलेली आहे। आता कांदा पात घातल्यानंतर देखील ह्याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी दणकून वाफ देखील आलेली आहे आणि हा फ्राईड राईस मस्त तयार झालेला आहे। तर साईडला थोडीशी शेजवान चटणी घ्यायची आणि मस्तपैकी फ्राईड राईसवर ताव मारायचा। तर लाडाची लेक पण आज मस्तपैकी टिफिनमध्ये फ्राईड राईस घेऊन गेली आणि अतिशय खुश होती, कारण तिचा फेवरेट फ्राईड राईस आज तिला टिफिनमध्ये नेता आला होता। तर मी याला प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता शेजवान चटणी आणि फ्राईड राईस एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे, सगळ्यांचं फेवरेट आहे। तर आज 31च्या निमित्ताने तुम्ही देखील फ्राईड राईस नक्की बनवा। 1 पॉट मील आहे, झटपट होणारी डिश आहे। तुम्ही तर पाहिलंच असेल, फक्त फ्रीजमध्ये भाज्या अवेलेबल होत्या म्हणून कुठल्याही तयारीशिवाय अगदी झटकीपट हा फ्राईड राईस मी बनवला आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।